यवतमाल नगर परिषद के सफाई कर्मचारियों ने अपनी मांगों की लगातार अनदेखी किए जाने पर अर्धनंग होकर विरोध प्रदर्शन किया। उनकी प्रमुख मांग है कि उन्हें फुल टाइम का नियमित वेतन दिया जाए। यह आंदोलन 16 जून से नगर परिषद कार्यालय के सामने जारी है। अस्थायी कामगार संगठन के नेतृत्व में ये कर्मचारी प्रशासन को स्थायी नियुक्ति और नियमित वेतनमान की मांग कर रहे हैं। आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपे पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे 21,000 रुपये, पण आम्हाला पगार मिळतो 7 ते 8,000 रुपये। याची जी मधातली जी तफावत आहे ती आम्हाला जो फरक आहे तो आम्हाला पूर्णपणे मिळावा याकरिता आमचं हे आंदोलन आहे। पण प्रशासन एवढं माजलेलं आहे की आता सध्याची जी महाराष्ट्राची जी सरकार आहे या सरकारमध्ये त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला एवढं माजून ठेवलेलं आहे की कुठल्याही कामगाराचा असा विषय असो की कुठल्याही अन्याय एखाद्या व्यक्तीवर झाला असेल त्याला न्याय मिळवायचा विषय असो त्याला कुठेही न्याय मिळत नाही आहे। प्रशासन एवढं माजून गेलेलं आहे की त्यांना कुठल्याही लोकांशी काहीही घेणं देणं नाही। म्हणून आता आम्ही हे आंदोलन आता असं सतत सुरू ठेवणार आहोत।